मंत्रिपद जाऊन 4.5 महिने लोटले आणि त्यानंतरही धनंजय मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला काही सोडलेला नाहीये। परिणामी आता मुंडेंवरील दंडाची रक्कम 42 लाख झाली आहे। दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या अजूनही प्रतीक्षेतच आहे। भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यांना सातपुडा देण्याचा शासकीय आदेश 23 मेलाच काढण्यात आला, पण अजूनही मुंडेंना बंगला रिकामा करण्यासाठी गेल्या 4.5 महिन्यांत सरकारनं नोटीस सुद्धा पाठवलेली नाहीये। शिवाय त्यांनी निवासस्थान रिक्त न करण्यासंदर्भात कुठलेही कारण सामान्य प्रशासन विभागाला दिलेले नाहीये। बंगल्याचं वाटप सामान्य प्रशासन विभाग करत असतं आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यावरती ताबा ठेवत असतो। मुंडे यांच्या बंगल्याप्रकरणी दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवताना दिसतात। तिथे त्याचा अर्थ असा की तुम्ही तिथे राहायला जावं। आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं तर जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार। आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। 4 मार्चला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि आज 4 ऑगस्ट आहे, म्हणजे तब्बल 5 महिने त्यांनी त्यांचा शासकीय बंगला खाली केलेला नाहीये। त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा, विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते। त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।